राज्यात 2012 पासून शिक्षक भरती जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। असं असताना सुद्धा अनेक शिक्षकांना बॅकडेटमध्ये जी आहे ती मान्यता देण्यात आलेली आहे आणि लाखोच नाही तर कोट्यवधी रुपयाचा हा खरं तर भ्रष्टाचार झालेला आहे। सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की एका समितीचा प्राथमिक अहवाल आलेला आहे आणि त्यामध्ये एकट्या नागपूर शहरामध्ये 580 पेक्षा जास्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी आहे नियुक्ती झालेली आहे आणि ते बनावट शालार्थ आयडी सुद्धा तयार करण्यात आल्याची माहिती। या सगळ्या संदर्भात बोलण्यासोबत आपल्यासोबत विधान परिषदेचे माजी आमदार जे आहे नागो गानार सर आहे। खरं तर नागो गानार सर यांनी शिक्षक मतदारसंघातूनच निवडणूक लढवली होती, त्यानंतर त्यांनी अनेक वर्ष शिक्षकांसाठी काम सुद्धा केलेलं आहे। सर, काय नेमका प्रकार एवढ्या वर्षात झाला आहे? पहिला प्रश्न हाच असेल का हा घोटाळा किती मोठा असेल? हा घोटाळा नागपूर जिल्ह्यापुरती विचारात घेतला तर 200 कोटीच्या जवळ आहे। नागपूर जिल्ह्यात संपूर्ण राज्याचा विचार केला तर फार मोठा घोटाळा आहे, कारण इतर ठिकाणी असाच घोटाळा झाल्याच्या बातम्या आहेत। 2 मे 2012ला नियुक्तीला बंदी होती, परंतु मंत्रालयातून विशेष बाब म्हणून मान्यता विकल्या जात होत्या आणि काही संस्था चालक मान्यता विकत आणून नियुक्त्या करत होते। काही संस्था चालक मान्यता न मिळवता, नियुक्तीला मान्यता न मिळवताही नियुक्त्या करत होते आणि या सर्व नियुक्त्यांना नियमित करण्याचं पाप शिक्षणाधिकारी जिल्ह्याच्या यांनी केलं आहे। म्हणजे नियुक्ती करण्यासाठी परवानगी नसताना नियुक्त्या करणं, नियुक्त्या ठरलेल्या कायदेशीर पद्धतीनुसार न करणं, पण त्या नियुक्त्याला शिक्षणाधिकाऱ्यांनी आर्थिक प्रभावाखाली, आर्थिक आमिषाखाली, आर्थिक व्यवहाराखाली, दुर्व्यवहाराखाली मान्यता देणं आणि शिक्षण उपसंचालकांनी त्याला शालार्थ आयडी देणं आणि असा मिळून संस्था चालक, नंतर शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि वेतन पथक अधीक्षक आणि त्यांच्या कार्यालयातले कर्मचारी यांनी शासनाची तिजोरी नागपूर जिल्ह्यात जवळपास 200 कोटीने लुटली आहे। इतर राज्यात तर फार मोठी संख्या राहील ही पैशाची आणि याची SIT चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी सातत्याने करतो आहोत, कारण प्रशासकीय चौकशीमधून सत्य बाहेर येणार नाही। या बदमाशावर आपण काही बदमाशांना आपण धडा शिकवू शकणार नाही। या सगळ्या संदर्भातल्या चौकशा झालेल्या आहे असं तुम्ही म्हणताय आणि चौकशाची मागणी तुम्ही केली आहे, पण त्याच्यातून निष्पन्न आजपर्यंत कधी काही झालं आहे का? आणि निष्पन्न होत नसेल तर का नाही होत? आजपर्यंत जेवढ्या तक्रारी आम्ही केल्या त्यावर प्रशासनाने आणि शासनाने चौकशी करण्याचं नाटक केलं। चौकशी करण्याकरता चौकशी अधिकारी नेमला, काही ठिकाणी चौकशी समिती नेमली, पण त्या चौकशी समितीला प्रकरणाच्या नसत्याच उपलब्ध झाल्या नाही आणि चौकशी समिती किंवा चौकशी अधिकाऱ्याला कायद्याचं बंधन आहे, तो फक्त रिपोर्ट एवढाच देतो की ज्या प्रकरणाची चौकशी मला सोपवली त्याचा दस्तावेज प्राप्त झाला नाही आणि ती चौकशी तशीच थांबते। असंच नाटक गेल्या 7 ते 8 वेळा झालेलं आहे। त्यामुळे प्रशासकीय चौकशीमधून काही निष्पन्न होईल असं काही वाटत नाही। याच्याकरता SITच आवश्यक आहे। SIT जर केल्या गेली तरच हे जे लुटारू आहेत, बदमाश आहेत, शिक्षण क्षेत्राचा पैसा, गोरगरिबांच्या विद्यार्थ्याला शिक्षण देण्यासाठी बजेटमध्ये तरतूद केलेला पैसा या शिक्षण क्षेत्रातील गुंडांनी लुटला आहे। त्यामध्ये बदमाश संस्था चालक आहे, शिक्षणाधिकारी आहे, शिक्षण उपसंचालक आहे, वेतन पथक अधीक्षक आहे आणि त्यांच्या कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचारी आहेत। या सर्वांचं हे षडयंत्र आहे, एक प्रकारचे शिक्षण क्षेत्रातले डाकूच आहेत। त्यामुळे यांना जर सरळ करायचं असेल तर SIT शिवाय गत्यंतर नाही। आता हे काय करतील? चौकशी करून एक नाटक करतील, दिलेल्या मान्यता आणि शालार्थ आयडी रद्द करतील। म्हणजे मरण कोणाचं होईल? बेरोजगार शिक्षकाचं। जो बेरोजगार होता, ज्यांनी नियुक्तीसाठी 30 लाख, 40 लाख, 45 लाख रुपये दिले, नियुक्ती घेतली, त्याची नियुक्ती बॅकडेटेड दाखवली, त्याच्या नावाने त्याच्या बँकेच्या खात्यावर पगार आणला, पगार जमा झाला, पण पगार त्याला नाही मिळाला। तो या संस्था चालक, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनीच लुटला आणि मरण मात्र या शिक्षकाचं होणार आहे। तर अशा परिस्थितीत या बदमाशांना मात्र
योग्य धडा शिकवण्यासाठी आणि भविष्यात अशा प्रकारची कार्यवाही, अशा प्रकारचा भ्रष्टाचार, अशा प्रकारचा नियुक्त्या, बोगस नियुक्त्या होणार नाही याकरता कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सर, आता एक समिती नेमली होती सरकारने, त्यामध्ये अहवालही आला आहे, प्राथमिक अहवाल आलेला आहे. त्यामध्ये असं समोर येते की नागपुरात 580 शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली, 100 कोटीच्या वर त्याच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाले आहे. असा सगळा अहवाल आला असला तरी कारवाई खरंच होणार आहे का, आणि होईल तर ती कुठल्या आधारावर होणार आहे? कारण की तुम्ही म्हणताय नसतीच उपलब्ध नाही. हा जो अहवाल आला आहे हा प्राथमिक आहे. जेव्हा खोलात जातील तेव्हा हेच लोक सांगतील की प्राथमिक अहवालाचा दस्तावेज उपलब्ध होत नाही. प्राथमिक अहवालात 580 प्रकरणं आम्हाला निदर्शनास आली, पण त्यांच्या संदर्भातल्या नसती दस्तावेज उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला शिफारस करता येणार नाही किंवा कारवाई करण्याचं मत व्यक्त करता येणार नाही, असं म्हणून हे प्रकरण दाबण्याचाच प्रयत्न करतील. कारण करणारे आणि चौकशी जे करतात आहेत ते हे सगळे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी आहेत. ते एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतील आणि या सर्वांना सांभाळणारी बदमाश मॅनेजमेंट आहे. बदमाश मॅनेजमेंटचे लोक वाटेल तेवढा पैसा या कामी खर्च करतात आणि त्यांच्या पैशाचा हा करिश्मा आहे की जो हे सगळं घडते. 10 वर्षापासून जे घडतंय चालू आहे ते सगळं आर्थिक व्यवहारामुळे टिकून आहे, म्हणून चौकशीत काहीच निष्पन्न होत नाही. ही गोष्ट खरी आहे. आर्थिक व्यवहारापायी चौकशीचं नाटक होते, पण तो आउटपुट निघत नाही. आणि म्हणून चौकशीचा धाकही शिक्षण क्षेत्रातल्या प्रशासनात आणि बदमाश संस्था चालकावर राहिलेला नाही. हे वास्तव आहे. वास्तव स्वीकारलंच पाहिजे. 8 ते 7 ते 8 समित्या नेमल्या असं तुमचं म्हणणं आहे. चौकशी अहवाला जेव्हा येतात तेव्हा नसती गायब असतात, पण राज्यात एकही अशी तक्रार तुमच्या कानावर आली आहे का ज्यात नसत्या गायब झाल्या किंवा ज्या नियुक्त्या झाल्या त्याचे कागद गायब झाले, अशी तक्रार तरी आली आहे का? हे कागद गायब होतात, नेमकं जातात कुठे? खरं म्हणजे या नसत्या कार्यालयामध्ये जमाच झाल्या नाही. नसत्या तयार केल्या, आदेश काढले मान्यतेचे, शालार्थ IDचे, आणि नसत्या बाहेरच्या बाहेर गहाळ झाल्या, नष्ट केल्या गेल्या. हे यांचं एक षडयंत्र आहे. आणि या षडयंत्रामध्ये बदमाश संस्था चालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि वेतन पथक अधीक्षक आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी सहभागी असल्यामुळे हा संपूर्ण रेकॉर्ड मिळूच शकत नाही. आणि मिळत नसल्यामुळे या चौकशांना काही अर्थ उरत नाही. हे महत्त्वाचं आहे. SIT कशा पद्धतीची असावी, कशा पद्धतीची चौकशी यामध्ये झाली पाहिजे जेणेकरून ह्या सगळ्या ज्या नसत्या गायब झाल्या त्याचा शोध लागेल? आणि मला तर वाटतं याच्यात अनेक जण हे सेवानिवृत्त झाले. शासनाने जर SIT निर्माण केली, गठीत केली, त्याच्या कार्यमर्यादा ठरल्या, तर जेवढे लोक संबंधित असतील, ज्यांचा सहभाग इथे आला असेल ते सेवानिवृत्त झाले असतील तरी, आणि ज्या शाळा असतील त्या सर्व शाळेमधला रेकॉर्ड SIT तपासेल आणि संबंधितावर कारवाई करेल आणि यातून निश्चितपणे सत्य बाहेर येईल. जे लुटारू आहे, बदमाश आहे, संस्थाचालक, शिक्षण विभागाचे अधिकारी, या सर्वांना यामुळे धडा मिळेल. सर, यापूर्वी एका अधिकाऱ्यानं धाडससुद्धा केलेलं होतं आणि मला वाटतं काही शिक्षण अधिकाऱ्यांना कारवाईचं पत्रसुद्धा निघालं होतं. काय ते झालं होतं त्यावेळेस आणि कुठल्या वर्षी झालं? एक शिक्षण उपसंचालक होते महेश करजगावकर, त्यांच्याविरुद्ध आम्ही भरपूर तक्रारी केल्या, चौकशा लावल्या. 10 ते 11 वेळा चौकशी झाली, पण त्यांच्यावर कारवाई होतच नव्हती. शेवटी सभागृहात विषय मांडला गेला. तारांकित प्रश्नाच्या उत्तरामध्ये शिक्षण मंत्री एकच उत्तर द्यायची की चौकशी सुरू आहे. चौकशी झाल्यावर आम्ही निर्णय घेऊ. मी त्यांना सांगितलं, चौकशी सुरू आहे हे बोलणारे तुम्ही 4थे शिक्षण मंत्री आहात, त्यामुळे किती दिवस चालणार? शेवटी त्यांना निलंबित केलं. 120 दिवस निलंबित राहिले, पुन्हा रुजू झाले, त्यानंतर ते रिटायर्ड झाले. तर हा असा प्रकार असतो. खरं म्हणजे बदमाशांना शिक्षा होत नाही आणि शिक्षा होऊ नये अशीच प्रशासकीय इच्छा असते, शासनाची इच्छा असते, आणि त्यामुळे ही सगळी गडबड चालते. सर, यापूर्वी सुद्धा 59 शिक्षण अधिकारी जे आहे ते दोषी असल्याचा एक अहवाल होता. तो कुठल्या वर्षीचा होता, काय होतं ते? एक 17-18 शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये आयुक्त शिक्षण यांनी चौकशी केली. 2 मे 2012 नंतर झालेल्या बोगस नियुक्त्यांच्या संदर्भात, आणि
त्या चौकशीमध्ये 59 शिक्षणाधिकारी या राज्यातले दोषी आढळले. त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची शिफारस आयुक्त शिक्षण यांनी शासनाकडे केली, मंत्रालयात पाठवली. मी मंत्रालयातसुद्धा वारंवार पाठपुरावा केला, त्या शिक्षण मंत्र्यांशी संपर्क केला. कारवाई होईल असं आश्वासन मिळत गेलं, पण अजूनपर्यंत कारवाई काही झाली नाही. आणि माझी माहिती अशी आहे 59 पैकी अर्धे शिक्षणाधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत. अन्य सेवानिवृत्तीच्या जवळ आहे. म्हणजे सेवानिवृत्त होईपर्यंत कारवाई होऊ नये याकरता सुद्धा भ्रष्टाचार केला जात आहे. चौकशी करणं, चौकशीचा अहवाल येणं आणि त्या अहवालावर कारवाई न होणं यातही एक मोठा भ्रष्टाचार मंत्रालयात होतो. हे दुर्भाग्य आहे. तर कुठेतरी नागपुरातही असाच प्रकार घडला. एक शिक्षण अधिकारी मरण पावले. त्याच्या मृत्यूनंतरही अनेक जणांच्या नियुक्त्या बॅकडेटमध्ये दाखवल्याचे आरोप होते. ही बाब खरी आहे. सोमेश्वर नेताम नावाचे शिक्षणाधिकारी होते. ते सेवानिवृत्तीच्या दिवशी पकडल्या गेले. आपलं अँटी करप्शनवाल्यांनी त्यांच्या घरी धाड टाकली. काही निधी हा जप्त केला. त्यांना अटक झाली, नंतर जमानत झाली. पुढे ते मरण पावले. ते मरण पावल्यानंतरसुद्धा मागच्या तारखेमध्ये त्यांच्या सहीच्या मान्यता संस्था चालकांनी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढल्या, त्या ऑपरेट केल्या, त्यानुसार शालार्थ ID झाल्या आणि त्या शिक्षकांच्या नावाने वेतनसुद्धा उचलल्या गेलं. मला तर माहिती अशी आहे की आजही काही लोकांचं वेतन उचलल्या जाते आहे. सर, आताही त्याच नावानं अनेक नियुक्त्या बॅकडेटमध्ये होत असल्याची सुद्धा चर्चा ऐकायला मिळते. खरं वास्तव तर ते माहीत नाही, पण हे सगळं कसं पकडलं जाऊ शकते? कारण हे असंच सुरू राहणार असेल आणि चौकशी समितीच राहील आणि जर कोणी कारवाई कोणावर होणार नसेल तर हे अजून 5-10 वर्ष असंच. या सर्व प्रकाराचं उत्तर एकच आहे. कारण कार्यालयीन प्रशासकीय चौकशीमार्फत यातून काही निष्पन्न निघणार नाही. कारण करणारे तेच आहेत, चौकशी करून निष्कर्ष देणारी तेच आहेत. एकमेकाला वाचवण्याचाच प्रकार असतो तो. आणि प्रकरणावरून, तक्रारीवरून लक्ष दुसरीकडे नेण्याकरता चौकशी नेमण्यात येते. हा चौकशी नेमणाऱ्यांचा उद्देश असतो. हे यातून सिद्ध झालं आहे. आणि म्हणून SIT शिवाय दुसरा कोणताही मार्ग मला तरी दिसत नाही. म्हणून माझी तर मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी या संदर्भात SITच नेमावी. मध्ये मी मुख्यमंत्री महोदयांना स्वतः भेटलो. दैनिक लोकमत वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या त्यांना दिल्या, अन्य वर्तमानपत्रात आलेल्या बातम्याही दिल्या आणि त्यांना सांगितलं की यामुळे आपल्या प्रतिमेवर आपली प्रतिमा डागाळल्या जाते. त्यामुळे आपण SIT नेमली पाहिजे ही त्यांना विनंती केली आहे. माझी विनंती मान्य होईल अशी अपेक्षा ठेवून मी प्रयत्न करतो आहे. नक्कीच. खरं तर नागो गानासह स्वतः अनेक वर्षांपासून या सगळ्यामध्ये भांडत आहे, प्रश्न रेटून धरत आहे. मात्र सगळ्या चौकशीचा जो आहे तो फार्स केला जातो आणि नसत्याच गाय बसल्यामुळे कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांची मागणी आहे SIT चौकशीशिवाय याला उत्तर मिळणार नाही. त्यामुळे या सगळ्या संदर्भात चौकशी व्हावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल अशीच मागणीचा रेटा ते पुढच्या काळात ते घेऊन धरतील आणि पुढेही मागणी करत राहील असं त्यांनी बोलून दाखवलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरव बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.